सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय शिपाई भरती आपण साधारणतः 30 ते 31 व्हिडिओ पण डेमो लेक्चर दुसरा लेक्चर म्हणजे महत्त्वाचा तुमचा 26 एप्रिलचा जो न्यायालयाचा पेपर आहे शिपाई भरतीचा, हमाल भरतीचा आणि फराज भरतीचा सेम याच लेवलचा याच प्रकारचा तुमचा पेपर असेल। सविस्तर संपूर्ण एक 30 क्वेश्चन घेतलेले आहेत। 26 या 30 पैकी तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर येतात ते पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, चला घेऊया, जास्त वेळ घेत नाही तुमचा, लगेच टार्गेट तुमचं 26 एप्रिल ठेवून साधारणतः हा डेमोचा दुसरा पेपर आहे। या प्रकारचे प्रत्येक पेजवरती 3 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत। प्रत्येक पेजला किती क्वेश्चन आहे? 3 क्वेश्चन। ओके, चलो पहिला क्वेश्चन आहे सेक्शन वाइज घेतलेले आहेत। कशावर तुम्हाला आजपर्यंत क्वेश्चन 2018 पासून 25 पर्यंत विचारले सेम त्या सेक्शन वाइज घेतलेत। वर सेक्शन दिले तुम्हाला मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह। ओके, चला शार्दूल हा शब्द दिला तुम्हाला। शार्दूल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कुठला? काय शब्द आहे? शार्दूल। ऑप्शन 1 हत्ती आहे, 2 वाघ आहे, क सिंह आहे आणि 4 घोडा। तर शार्दूल बघा, या महत्वाचा आहे शार्दूल। अनेक जणांना शार्दूल म्हणजे सिंह वाटेल, तर सिंह म्हणजे केशरी। आपण सिंहाला काय म्हणतो? केशरी। वाघ घोड्याला काय म्हणतो? है वारू। ते घोड्यासाठी शब्द आहे, हत्तीसाठी गज। ठीक आहे, तर हा शार्दूल शब्द आहे समानार्थी वाघासाठी। जर टायगर म्हणतो हा वाघ, वाघासाठी शार्दूल हा समानार्थी शब्द। पुढचा प्रश्न आहे तो वेगाने धावतो या वाक्यातील प्रयोग कुठला आहे? पहिलं तुम्हाला क्रियापद ओळखता आलं पाहिजे, वाक्यातलं कुठलं आहे। तो वेगाने धावतो यातलं धावतो क्रियापद आहे, त्याला नारा नारी प्रत्यय लाव। धावणारा, धावणारा तो, धावणारा कोण आहे? तो। आणि धावण्याची क्रिया सुद्धा त्याच्यावरच झालेली, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाहीये। ज्या वाक्यात कर्म नसतं तो असतो त्या ठिकाणी काय? अकर्मक कर्तरी, अकर्मक प्रयोग असतो। ठीक आहे, तो कुठला आहे? कर्तरी, अकर्मक कर्तरी प्रयोग। पुढचा आहे 3 नंबरचं कष्ट। हा बघा, कसपटा, कसपटा समान लेखणे। काय? कसपटा समान लेखणे या वाक्य प्रचाराचा अर्थ कसपटा समान लेखणे म्हणजे काय? तर अतिशय तुच्छ मानणे, अतिशय गरीब, अतिशय त्या ठिकाणी वेगळ्या नजरेने पाहणं, त्याला काय म्हणते? कसपटा समान लेखणे म्हणजे अतिशय तुच्छ मानणे, तुच्छ लेखणे। ओके, चला पुढचं आता इंग्रजी आणि गणित विभाग दिला। वरती तुम्हाला कशावरती क्वेश्चन विचारतील? न्यायालय शिपाई, हमाल फरासला 18 ते 25 विश्लेषण करून दिले। आता इंग्रजी आणि गणिताचे काही पेपरला तुम्हाला क्वेश्चन आहे। आता इथे जर पाहिलं असेल फिल इन द ब्लँक, सीज, इथं रिकाम जागा दिलेली आहे, युरोपियन वुमन। आता बघा, अनेक जण काय करतात, स्वर आणि व्यंजन तर वावेल्स आणि कॉन्स्टंट म्हणतात। वावेल्स म्हणजे त्या ठिकाणी स्वर, तर मराठी इंग्रजीमध्ये ए, ई, आय, ओ आणि यू असे 5 स्वर आहेत। हे जर तुम्हाला आले की त्याच्या अगोदर ॲन वापरत, परंतु त्याचा उच्चार महत्वाचा आहे। त्याचा उच्चार मराठीतले आपले जे स्वर आहेत मराठीतले आ, ई, उ यानुसार किंवा ॲ यानुसार जर होत असेल तर मग त्याच्या अगोदर वापरायचं ॲन। आता बघा, हा शब्द आहे युरोपियन। युरोपियन म्हणजे कसा? युरोपियन, याचा उच्चार कसा? कॉन्स्टंट सारखा झाला, म्हणजे काय? तर व्यंजनासारखा उच्चार होते, म्हणजे इथं ॲन येणार नाही। मग इथं येणार आहे अ। सी इज अ युरोपियन वुमन, ती काय आहे? युरोपियन महिला आहे, म्हणजे इथं तुमचं अ येईल, करेक्ट। ओके, चल पुढचं बघा, खालील मालिका पूर्ण करा। कुठली मालिका? 1, 4, 9, 16, 25 आणि रिकाम जागा। सोप्या रिलेटेड क्वेश्चन असतात, काय अवघड नसतात, घेऊया। ठीक आहे, 1 नंतर 4, 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग येईल 36। इथे येईल तुमचं 36। पर्याय क्रमांक सी आहे। खालचं बघा काय दिलेलं आहे, 150 चे 40% दिले तुम्हाला। 150 चे 40% बरोबर किती? टक्के म्हणलं की त्याच्या खाली 100 लिहायचे। मग बघा 150 दिले तुम्हाला, इथे लिहू आपण 150 चे म्हणजे की गुणाकारात चिन्ह, किती टक्के? 40%। टक्के आहे म्हणून खाली 100 द्यायचं। हा एक उडून टाका, हा 0, हा 0, हा 0। इथे करायले 15 आणि इथे 4, 15 गुणिले 4 किती करायचे? 15 चोक 60, आलं तुमचं उत्तर 60। म्हणजे
150 चे 40% बरोबर किती आहे? तर 60 आहे. पुढचा सेक्शन बघा काय आहे? बुद्धिमत्ता आणि इतिहास, प्राचीन इतिहासावरती क्वेश्चन आहे, बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर शिपाई आपली नोट्स सराव पेपर घेतले असतील चांगली गोष्ट आहे. ज्यांनी घेतले असतील, ज्यांना 10 मिळाले असतील त्यांनी कमेंट करा सर पुन्हा पाठवा, नवीन असतील तर ते तुम्हाला मिळतील. तर साधारणतः आजच्या घडीला एक 25 पेपर तुम्हाला मिळतील. किती? 25. 5000 वन लाईन टाईपची आपली नोट्स आहे. सोबत तुम्हाला एक 25 पेपर मिळणारे सराव पेपर याच लेवलचे 2018 ते 25 ला जे न्यायालयाने पेपर विचारले सेम त्याच. फीस किती ठेवलेली आहे? तर फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. किती रुपये आहे? 99 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळणार आहे. घेण्यासाठी काय करायचंय? तर आपला नंबर दिला तुम्हाला, या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा. कुठला नंबर आहे? 95 52 62 95 63 या नंबरला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे, गुगल पे नंबर आहे, फोन पे 99 रुपये पाठवा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, चल जास्त वेळ घेत नाही, लगेच क्वेश्चन घेऊया. बघा एका रांगे असं जर उदाहरण असेल, आता 7 नंबरचं उदाहरण बघा. 3 वेळेस तुम्हाला न्यायालय शिपाई भरती विचारलेला आहे. एका रांगेत अजयचा क्रमांक हा दोन्ही बाजूकडून काय म्हणताय? दोन्ही बाजूकडून 10वा आहे. म्हणजे अजयचा क्रमांक इकडून डावीकडून सुद्धा 10वा आहे आणि इकडून उजवीकडून सुद्धा कितवा आहे? 10वा. तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत असं तुम्हाला विचारते. दोन्ही इकडून डावीकडून बी 10वा उजवीकडून 10वा असेल तर बघा दोन्ही ठिकाणी दोनदा त्याचं वाचन होते, दोनदा धरले जातो. इकडून सुद्धा 10वा धरला जातो, इकडून सुद्धा 10वा धरला जातो. अशा वेळेस काय करायचं? त्याची दुप्पट करायची. 10 2 20 किती करायची? 10. याची दुप्पट करायची आणि -1 करायचा. -1 किती आलं? 19. कळलं का? कारण इकडून सुद्धा 10वा जो कोणी असणार तो मोजला जातोय, इकडून सुद्धा उजवीकडून जो कुठला असेल 10वा तो मोजला जातोय. दोनदा मोजतो म्हणून तो एकदा मायनस करायचा. 10 2 20 -1 किती? 19. म्हणजे एका रांगेत अजय हा दोन्ही बाजूकडून 10वा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर 19 मुले आहेत. पर्याय क्रमांक. ओके. 8 नंबरचा क्वेश्चन महत्वाचा आहे. हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर कोणत्या राज्यात सापडलेलं आहे? ठीक आहे, लोथल राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा. तर गुजरात राज्यामध्ये सापडलेलं आहे. पुढचं, गौतम बुद्धांनी आपली पहिलं प्रवचन जे आहे तर ते कुठं दिलेलं आहे? पहिलं प्रवचन बोधनाथ, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी. कुठं? तर सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धाने आपलं पहिलं प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, चलो चालेल. पुढचा क्वेश्चन बघा. आता या आधुनिक भारताच्या इतिहासावरती महत्वाचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला विचारलेले आहे. बघा क्वेश्चन काय आहे? विधवा विवाह, विडो रिमॅरेज म्हणजे विधवा विवाह संमत होण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी. तर राजाराम मोहन रायने सती प्रथेसंदर्भामध्ये प्रयत्न केले. सती प्रथा 1827 1829 मध्ये. कशासाठी? सती प्रथासाठी. विधवा विवाहासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1856 मध्ये, डलहौसी होता 1856, डलहौसी त्यावेळेसा त्यासोबत प्रयत्न केलेले आहेत. हा विधवा विवाह संमत होण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पुणे करार आहे 1932 मध्ये दिला. पुणे करार 1932 मध्ये कोणामध्ये झालेला आहे? तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर त्या संदर्भामध्ये हा पुणे करार झालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारता की पुणे करार कधीचा आहे? 1932 चा आहे. कोणामध्ये झालाय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये तो झालेला आहे. पर्याय क्रमांक ब तुमचं करेक्ट आहे. ओके. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पण कोणते? स्वतंत्र भारताचे कोण आहे? तर लॉर्ड माउंटबॅटन आहे. आता एक शब्द याच्यामध्ये जर ऍड केला अजून बघा, स्वतंत्र भारताचे पहिले, इथं काय लिहिलं? भारतीय गव्हर्नर जनरल. काय लिहिलं? भारतीय. जर हा शब्द लिहिला तर मग ते असतील सी राजगोपालचारी. परंतु नुसतं स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हटलं तर लॉर्ड माउंटबॅटन लक्षामध्ये ठेवा. ओके. आता भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोला संदर्भात क्वेश्चन आहेत. वेगवेगळे सेक्शन 18 ते 25 नुसार आपण केले. सेम तुमचा पेपर जो आहे लिपी शिपायाचा याच रिलेटेडचा असेल. ओके, चला क्वेश्चन काय आहे? भारताचा किंवा भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली जाते? कुठलं रेखावृत्त आहे? तर 82.5 पूर्व रेखावृत्त आहे.
कुठलं 82.5 पूर्व रेखावृत्त उत्तर प्रदेशमधील उत्तर प्रदेश मधून जातात. ओके. आणि जगाचं ग्रीनिच या ठिकाणी आपण ती वेळ ठेवतो. युरोपीय देशापेक्षा आपली जी वेळ आहे 5.5 तासांनी पुढे आहे, एवढं लक्षामध्ये राहू द्या. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तून निश्चित केली जाते? 82.5 पूर्व रेखावृत्त आहे. ओके. 14 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. भारतातील सुद्धा 2 नंबरची नदी आहे. एकूण तिची लांबी जर तुम्हाला विचारलं 1465 किलोमीटर एवढी गोदावरी नदीची लांबी आहे, लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर दक्षिण भारताचं मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळख? कुठलं? दक्षिण भारताचं मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? मथुराई, कोइंबतूर, चेन्नई की बेंगलुरू? तर कुठलं? कोइंबतूर या शहराला कापूस उत्पादन जास्त घेतलं जातं. दक्षिण भारतात मँचेस्टर म्हणून कोइंबतूर या शहराला ओळखलं जातं. 16 नंबरचा क्वेश्चन आहे भूगोल आणि सामान्य विज्ञानासंदर्भात क्वेश्चन आहे. तुम्हाला न्यायालय शिपाई भरती संदर्भामध्ये बॅच जॉईन करायचे असेल तर बॅच सुद्धा आजपासून सुरू झालेली आहे. बघा, न्यायालय शिपाई भरतीची बॅच एकदम फास्ट ट्रॅक बॅच आहे. 8 दिवसात संपूर्ण बॅच क्लिअर, फक्त 8 दिवसाची बॅच. न्यायालय शिपाई भरती, फक्त शिपाई भरती हमाल फराश यासाठी 8 दिवसाची बॅच आहे तुमची, फक्त 8 दिवस. आज जर तारीख विचार केला तुम्ही, किती तारीख आहे? 17 तारीख आहे का 18 तारीख आहे आज? ठीक आहे. म्हणजे साधारणतः तुमची एक 8 दिवसामध्ये बॅच पूर्ण केली जाणार आहे. 8 दिवसामध्ये आहे, सगळं घेतलं जाणार आहे. त्याच्या भूगोल तुमचं पंचायत राज असेल, राज्यघटना असेल, इतिहास असेल, सगळे शॉर्ट मध्ये घेतलं जाणार आहे. आजपर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन. 320 रुपये फीस ठेवलेले, 8 दिवसामध्ये संपूर्ण बॅच क्लिअर आणि आजपासून तुमची बॅच सुरू होत आहे. ओके. चलो, बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला संपर्क करा. नोट्स घ्यायचे असेल तर या नंबरला संपर्क करा. बघा, महाराष्ट्राच्या पठारावर मुख्यत्वे कोणती मृदा किंवा माती त्या ठिकाणी आढळते? तर बघा, रेगूर काळी मृदा आढळते. बेसाळ खडकापासून तयार झालेली आहे रेगूर काळी मृदा. रक्ताचा दाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? आता बॅरोमीटर ही आर्द्रता मोजण्यासाठी, हवेचा दाब मोजण्यासाठी, आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर. तर रक्ताचा दाब ब्लड प्रेशर सिग्मो पॅरामीटर्स मध्ये काय रक्ताचा दाब मोजण्यासाठी वापरतात. थर्मामीटर कशासाठी आहे? तर तापमान किती ते मोजण्यासाठी थर्मामीटर वापरतात, किंवा ताप किती आहे. विद्युत धारेचं करंटचं एकक खालीपैकी कोणतं आहे? बघा, विज्ञानमध्ये जे कुठले असतील ते घटक आणि त्याचं युनिट 100% एक प्रश्न विचारतील तुम्हाला. विद्युत धारा कशामध्ये, करंट कशात मोजतात? अँपियर मध्ये मोजतात. करंट कशामध्ये? अँपियर मध्ये. व्होल्ट अँपियर मध्ये काय? करंट. त्यानंतर पुढचं पंचायत राज आणि भारतीय संविधानासंदर्भात क्वेश्चन आहे. ग्रामपंचायतीचा सचिव. आता खूप वेळा ग्रामपंचायतीचा सचिव, पंचायत समिती सचिव, जिल्हा परिषद सचिव हे प्रश्न विचारतातच तुम्हाला एखादा. तर कुठला आहे? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे. पुढचा प्रश्न जिल्हा परिषद. बघा, आता इथं प्रश्न थोडासा चुकीचा नाहीये, एकदम परफेक्ट आहे. फक्त कसं फिरवतात लक्षात ठेवा. इथं तुम्हाला विचारलंय जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा कोण आहे? तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला CEO म्हणतात. ठीक आहे. आता हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला जिल्हा परिषदेचा सचिव, जिल्हा परिषदेचा सचिव कोण आहे? जसं ग्रामपंचायतीचा सचिव आहे तसं जिल्हा परिषदेचा सचिव कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर तुमचं येईल DYCEO. DYCEO म्हणजेच काय? उप मुख्य कार्यकारी अधिकारी. इथं मुख्य कार्यकारी दिलं ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. प्रशासकीय प्रमुख म्हटलं तर मग CEO मुख्य कार्यकारी अधिकारी. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा आत्मा कोणत्या कलमास म्हटलेला आहे? तर कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आत्मा आणि हृदय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय असं सुद्धा म्हटलेलं. राज्यघटना आणि अर्थव्यवस्था क्वेश्चन आहे. तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर भारताचे जे उपराष्ट्रपती आहे हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती असतात. तो उपराष्ट्रपती. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ओके. पुढचा आहे संविधानातील कलम 44 खालीपैकी कशाशी संबंधित आहे? ग्रामपंचायत कलम 40 ग्रामपंचायतचा आहे. ठीक आहे. ग्रामपंचायत संघटना संदर्भात. मग 44 कशा येतात? समान नागरी कायद्या संदर्भात आहे आणि भारतातलं पहिलं राज्य आहे.
म्हणजे गोवा राज्य जिथं समान नागरी कायदा आहे गोवा. ओके, चला पुढचं. भारतात जीएसटी वस्तू व सेवा कर कोणत्या तारखेपासून लागू झालेला आहे? जीएसटी कधी लागू झालाय? 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू झालेला आहे. 24 झालेला आहे. ओके, चला आता नीती आयोग आणि न्याय व्यवस्था संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. बघा क्वेश्चन नंबर जर पाहिला असेल 25 चा काय आहे? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा अगोदर नियोजन आयोग होता, आता नीती आयोग आहे. नियोजन आयोगाचे सुद्धा अध्यक्ष भारताचे पंतप्रधानच होते आणि आता नीती आयोग आहे. या नीती आयोगाचे सुद्धा अध्यक्ष भारताचे पंतप्रधानच आहेत, लक्षात ठेवा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? भारताचे पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय. हा प्रश्न खूप वारंवार विचारतो कारण पेपर तुमचा न्यायालया संदर्भात आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्यांचं वय विचारतात. तर निवृत्तीचं वय आहे उच्च न्यायालयाचं 62 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचं 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालय किती आहे? 65, उच्च न्यायालय 62. ओके, चला. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कुणातर्फे केली जाते किंवा कोण करतं? तर राज्यपाल त्या ठिकाणी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची काय करतात? नेमणूक करतात. हा, मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य पीठ, मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य पीठ कुठं आहे? मुंबईलाच आहे. नागपूरला काय? छत्रपती संभाजीनगरला काय? खंडपीठ आहे. पणजीला काय? खंडपीठ आहे. चला, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठल्या शहरात आहे? दिल्ली या शहरात आहे. ओके, अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाला ओळखलं जातं? बघा, अभिलेख न्यायालय ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात, अभिलेख न्यायालय म्हणून कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाला ओळखलं जातं? तर कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून ओळखलं जातं. या प्रकारचे तुमचे 30 प्रश्न घेतलेत आपण. या 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते पण चेक करा. ठीक आहे, तुमची 26 एप्रिल एक्झाम आहे, तोपर्यंत हे कंटिन्यू घेतलं जाणार आहे. बॅच आज सुरू झालेली आहे. साधारणतः बॅच मध्ये मोजकाच कामापुरताच आणि जो एक्झामला येईल एवढा सिलेबस शिकवला जाणार आहे. 320 रुपये फीस ठेवलेली आहे. आज बॅचचं पहिलं लेक्चर आपलं होणार आहे, त्याच्यामुळे बॅच जॉईन जो नंबर दिला त्या नंबरला संपर्क करा आणि बॅच जॉईन करून घ्या किंवा नोट्स आणि ते सराव पेपर आहे ते सराव पेपर सोडवा. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, नवीन बनवलेला आहे, तर तो जॉईन करून घ्या सर्वांनी. ठीक आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. थांबतो.